श्री स्वामी समर्थ. तर इथं आपण बनवलेले आहे मेथी आणि बाजरीची ढेबरी. तर इथं घेतलेले आहे बाजरीचं पीठ, लहान चिरलेली मेथी घेतलेली आहे, ओवा, दही, अद्रक, मिरची आणि लसूणची भरड घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहे, गूळ आणि इथे घेतलेले हळद आणि मीठ. आणि ते मीठ ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी. तर आपण परातीमध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. मी 2 वाटी घेतलेलं आहे. तर टाकायचं आहे लहान चिरलेली मेथी, ते एकत्र मिक्स करून घ्या. आता त्यात टाकायचे आहे अद्रक, लसूण, मिरचीची भरड टाकायची आहे, 2-3 चमचे दही टाकायचे आहे, ओवा टाकायचा आहे, तीळ टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद. तर वरून टाकायचं आहे गूळ. सगळं एकत्रित करून घ्या. मिक्स करा चांगला, म्हणजे एकजीव झाला पाहिजे. आता त्यात टाकायचं आहे गरम पाणी. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी चांगलं आहे हे, किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये पण द्यायला चांगलं आहे. तर अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून अर्धा ते 1 तास भिजत ठेवायचं आहे. भिजलं पाहिजे चांगलं. इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. दह्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊयात. सगळे गोळे करून घ्या. आता प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं आपण पाणी लावून घेणार आहोत. प्लॅस्टिकची पिशवी जर नसेल पाहिजे तर प्लॅस्टिकची पिशवी जर तुम्हाला नसेल पाहिजे तर ओला रुमाल करूनही त्यात असे प्रकारे थापून घ्या. इथे तेल गरम झालेलं आहे. आपण बघूया, चेक करूया तेल गरम झालं आहे की नाही. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक त्यामध्ये सोडूया. गोल्डन झाले पाहिजेत. दोन्ही साईडने गोल्डन करून घ्या. चांगले फ्राय करा ते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप छान लागते. जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.